पैसे दाखवतो. पैसे पैसे पैसे. हां 50 युरो. हे किती आहे? 5000 रुपये. 5000 रुपये. तर हॅलो हॅलो हॅलो. आय नो कदाचित हा ब्लॉग कदाचित मला नक्की नाही सांगू शकत मी, पण मला असं वाटतं की थोडासा लेट असू शकतो. ॲक्च्युली आहे, कारण यश ऑलरेडी पोहोचला आहे जर्मनीला. पण आनंदाची गोष्ट ही आहे की व्लॉग पडतोय मित्रांनो. समजतंय का तुम्हाला? ADV कॉन्स्टंट जात आहेत. तर हा ब्लॉग फक्त ह्या रिलेटेडच होता की यशला आम्ही सोडायला गेलेलो, तर त्या सोडण्याबद्दल म्हणजे एअरपोर्ट वगैरे सगळं जो माहोल होता तोच माहोल थोडासा दाखवला मी. आणि मध्येच कॅमेरा आपला म्हणजे जे फोन आहे त्याचा स्टोरेज पण फुल झालं. त्याची पण स्टोरी एक आहे छोटीशी. तर क्वालिटी थोडीशी अशी वाटली की बाबा वर खाली होते, तर प्लीज मॅनेज करून घ्या. हा इमोशन्सवाला व्हिडिओ आहे हा. बाकी असं खूप असं जाऊ दे, व्हिडिओला स्टार्ट करूया. हो सर सर. जर्मनी जर्मनी जर्मनी. चालू केला म्हणून तुम्ही बोललात म्हणून लगेच चालू करून लागला. क्रिएटिव्ह डिरेक्टर आपण. अरे तेच तर मला तुमच्याकडनंच जरा म्हटलं येऊ दे काय येतं ते. मग कसं वाटतंय? असं चांगलं वाटतंय, वाईट वाटतं. असं टॉपवर वाटतंय का आयुष्यात? ना अजून टॉपर नाही वाटत आहे टॉपवर? आहे नाही. अच्छा, येईल हळूहळू. आता लगेच नाही. जेव्हा येईल तेव्हा मी सांगेल. अच्छा अच्छा, चालेल चालेल, ठीक आहे. ते जरा नोटा दाखव का? नोटा त्या दाखवता काय? पैसे दाखवतो. पैसे पैसे पैसे. हां 50 युरो. हे किती आहे? 5000 रुपये. 5000 रुपये. बापरे, महाग नोट आहे रे एकदम. महाग माणसाची महाग पसंत आहे. 10 किलो गावठी कोंबडी. 30 रुपये 30 रुपये खिशात आहे. 10 किलो गावठी कोंबडी. 10 किलो. तर त्यांनी कोंबडीचा हिशोब लावला, बघितला का? म्हणजे तो किती ग्राउंडेड स्वतःला दाखवण्याचा प्रयत्न करतो. ग्राउंडेड म्हणजे खूपच जमिनीत रुतलेला. आपला विषय कुठला आवडला आपला? तुझे विषय नको रे. तुझे विषय नको. लाजला रे. काय दाखवत होता? सुरू झाला. काय दाखवत काय आहे सांगण्यासारखं? काय आपलं आता मित्र जातोय. खूप वाईट तर वाटतंय पण ठीक आहे. पण बरं पण वाटतंय की आता ट्रेकिंगला जाऊ शकतो. ट्रेकिंगला जाऊ शकतो. मी माझे आता फोटो पाठवेल ना. आम्ही पण पाठवू ट्रेकिंगला जाऊ. बराच वेळ आमची फालतूगिरी चालली, बराच वेळ भंकस केली, थोडीशी मस्ती केली यशसोबत. आणि यशच्या घरच्यांना थोडंसं दाखवलं आणि यश साहेब निघाले त्यांच्या पुढच्या प्रवासाला जर्मनीला. माणूस एक सोडायला एवढे लोक. 25-30 लोक आहेत असं वाटतंय मला. 25-30 मला 100 लोक वाटतात सोडायला. नाही बाय, एवढी लोक पाहिजेच बाय. एवढा मेन माणूस आहे तो. हो ना, सगळे लोक खुश आहेत बघ किती. जातोय बाबा एकदम. अच्छा पाठी काका वेगळा असतील ना ऐकते. म्हणजे तुम्ही येऊच नका, तो काही इथूनच निघा बोलतील. हाय, जसा तो फ्लाईटमध्ये बसला असे पार्टी बाई असे सगळे फायनली यशने गाडी त्याची बुक केली आणि त्याची कॅब आली. पण कॅब आल्यानंतर तिथे जो गोंधळ झालेला तो गोंधळ खरंच बघण्यासारखा होता. म्हणजे जाणारा माणूस एक आहे आणि त्याला सोडायला आलेली माणसं 100. हे ना खरंच इंडियातच होऊ शकतं, बाकी कुठे होऊ शकत नाही. अभ्यास कर आणि अभ्यासच कर, कळलं ना? आणि फक्त अभ्यासच कर. लवकर. सीट वरचा. सर प्लीज. सर प्लीज. फिर से बता ना सर प्लीज. फिर से बता ना. चला आता निघ लवकर निघ. लवकर निघ. लवकर सर लवकर. बंद करू. चल बाय बाय. चल. चौकात जा. खिडकीतून हात बाहेर काढू नकोस. खिडकीतून हात आणि त्यालाच करते तुझ्या भावाला. नीट जा. भेटला ना. हा चल, व्यवस्थित जा. थँक्यू सो मच. अरे मला थांबायला लागलं. ये चला या.
अरे ते कसं सोडायचं उभे राहू लगेच खिडकी वर करायला लागला बोलतो नाही नाही बाय 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 चल भेटू भेटू दुपारा मत पिल्ला पाठवून दे जाऊ दे पण तुम्ही कुठे जाऊ नका, व्हिडिओ अजून संपलेली नाहीये, कारण अजून यशला एअरपोर्टला सोडणं बाकी आहे आणि त्याच्याहून महत्वाचं म्हणजे जयचं येणं बाकी होतं. त्याच्या आधी आपण पोहोचतो. काय 2 मिनिटं कितीची लावतो जय? 2 मिनिटात येतो की नाही येतो फेस वॉश करू? बंद आलं त्या जयची वाट बघतोय तो. पहिला बोला डायरेक्ट येतो, आता बोला घरी होत आहे रे. मी बोललो ना 2 मिनिटं फेस वॉश झालेला आहे झालेला फायनली. म्हणजे मला वाटतं त्याने आधीच फेस वॉश करायला चालू केलं. हो माय वॉक तर बघा, तो घरी जाता जाता असं फेस वॉश काढून असं तोंडाला लावतच गेला. किती लोकेशन बदललं त्यांनी बाय द वे? 5 आलात. आता पहिला बँड्राला होता, 3च्या काउंट वरती येईल. 3, 2, 1 झालं. फेस वॉश केलं तर चला झालं. नाही म्हटलं एक शेवटचा ब्लॉग डेडिकेट करू त्याच्यासाठी. आणि अर्थात फक्त व्हेजिटेरियन ब्लॉग आहे सर, शुद्ध शाकाहारी ब्लॉग. काय स्त्रिया लहान मुले असं सगळेच पाहणार आहेत ना, त्याच्यामुळे थोडंसं छान भाषेचा प्रयोग करू आपण. मनात तरी नसेल तरी सुद्धा छानच भाषेचा प्रयोग करू. मनात आनंद असेल तरी सुद्धा छानच भाषेचा प्रयोग करू. मनात शिव्या असलेला तरी ते छानच भाषेचा प्रयोग करू. म्हणून म्हटलं आपण शिव्या या शब्दाचा पण प्रयोग नाही करायचा. आपण व्हेज नॉन व्हेज असं बोलू. देवाचं नवसच म्हणावं लागेल की वेळेत आला, वेळेत सगळं झालं. तन्मय आला पाहिजे. हो डेटवर घेऊन गेलेला त्याला. पण त्यांना डेटवर कुठे कुठे घेऊन गेलेला चला. मला काहीच नाही माहिती. मला बोलायचं होतं. मेरे वो बात ही नहीं कर. बोलला नाही. त्याला सांग एक डब्बा दे पण. हां एक डबा पूर्ण बुक करू नका. डब्बा पूर्ण बुक करून टाकू. एक पूर्ण बोगी द्या आम्हाला. एक पूर्ण बोगीमध्ये आम्ही जातो फटाफट. सगळे हा 14. हां फक्त एकदा बोल. फक्त ते वाक्य घे, मी हे वाक्य घेतो. एकदा बोल फक्त. बरोबर घे असं. अच्छा त्याच्याकडे घे. अरे काय बोला 3 फुटाखाली काय? तिकीट नाहीये. 3 फुटाखाली. अच्छा इथे लिहिलं आहे. तिकीट नाहीये. 3 फुटाखाली. हां 3 फुटाखाली तिकीट नाहीये. तिकीटाची वेळ नाही लागली असते तशी तर. ये भाई कट करके भेजते. ये प्रॉपर कट करके भेजूंगा ये. बार बार उसमें मालूम आहे ते एकता कपूरच्या सिरियलला कसे ते असतात धुमताना तसं टाकून नाही करायचं. मेट्रोला आम्ही जेव्हा खाली उतरलो तेव्हा तिकडे काही वेगळाच गोंधळ चालू होता. म्हणजे एखादा माणूस एअरप्लेननी जर्मनीला चाललाय ते राहिलं बाजूलाच, लोक मेट्रोने प्रवास करतात ह्याचंच एक वेगळं सेलिब्रेशन आणि ह्याचं एक वेगळं कौतुक चाललं होतं. परत ला इथे ला परत ला हां जर्मनी. मैं फ्रांस को सपोर्ट करता हूँ. हम जिस देश में वो जा रहे हैं उस देश को हम लोग बिल्कुल सपोर्ट नहीं करेंगे. जर्मनी आपको भगवान बचे. उडून जाऊया ना. क्या बात आहे. ट्रेन पण आली, टाइमवर ट्रेन आली एकदम. जय एकदम खुश आहे. जयचं असं होतं ना भाई, मी शब्द म्हणजे मला असं फक्त आनंदच होतोय. आणि आम्ही फटाफट मेट्रोमध्ये बसलो, पण त्यानंतर जे आम्ही जयला पाहिलं ते एक्सपेक्टेड खरंच नव्हतं. ॲक्शन एवढ्या महिन्यांपासून चालू होता आपला जर्मनी. आज दिवस आला. आज तो सोनियाचा दिवस आला. तुला सांगतो निकिता जायचं एवढं दुःख नाही झाला.
ऍक्टिंग करता करता खरोखर रडतो की अशी मला भीती वाटत होती. मला पण तेच वाटतं. आल्यास कसं मित्राचं प्रेम आहे, बाकी काय. अरे बाबा मी जातो. उडी नको मारू बाबा. मला राहवलं नाही, मी इकडे आलो होतो. त्याच्या भावना म्हणजे भावना म्हणजे अशा गजगाचा भरून येतं. आता तो यशला बघेल हा ना, तर काय होईल त्याचं. काय बोलतात, रडेल मला वाटतं तो. रडणार आहे, अक्षरशः रडणार आहे. ते रुमाल तयार ठेवा रे. बाकी आपली सोय झालेली आहे. सोय झालेली आहे. जयनी यशने दिला आम्हाला. आलं जर्मनी आलं. जर्मनी आलं. थोडंसं इमोशनल, थोडंसं असं वाईट वाटणं वाला कार्यक्रम झाल्यानंतर फायनली आपलं स्टॉप आलं. आणि स्टॉप T2 एवढं भारी असेल हे मला खरंच कधी नव्हतं वाटलं. पकड ना जरा, असं पकड नाही कोणतं. हे आनंद ते म्हणजे तो बाबूराव. असं वाटत नाही. ते CSTचं मार्केट आहे ना, अंडरग्राऊंड मार्केट. तसं यायचं होणार आहे. आता बघूया कसं काय ते. अरे मग आधी ते अंधेरी मेट्रोला कुठे काय होतं, आता तुम्ही बघायला अंधेरी मेट्रोला. हा सगळ्यात मोठं बघू शकता मित्रांनो, सगळ्यात मोठं आहे काय स्वयंचलित यांचा स्वागत आहे. खूप मोठं आहे, ॲक्च्युली मोठं आहे. म्हणजे मला वाटतं इथून जाईपर्यंत विमान जर्मनीला अर्धा रस्त्यात पोहोचलेलं असेल. आपण इथे ते टाकूया 2 hours late आहे. ह्याच्यात घेऊन जाऊया का त्याला, ह्याच्यात बसून घेऊन जाऊया का त्याला, असं ते चला. T2ला आलेलो आहोत. T2 इथून साधारणपणे 300 मीटर चालत आलं असेल ना रे. हा ना, चला 300-350 मीटर. अर्धा तास झाला भाई. असं किती वेळ अजून चालणार आपण. नाही तो असं व्हिडिओसाठी म्हणतोय तो. जर्मनीला रिक्षा आहेत बाबा, रिक्षा. पान खाऊन तुकलेलं पण आहे बघा. जर्मनी लोक असे ढेंगा टाकून पण जातात. विमान इधर से उडत आहे. आणि इथेच मजा मस्ती करत मी जस्ट पुढे चाललोच होतो की यात आयफोन स्टोरेज फुल. आता म्हटलं करू काय, पुढचा ब्लॉग करायचा कसा. नशिबाने आपण 2 फोन वापरतो. दुसरा फोन जो आपला प्रायमरी फोन आहे जो अँड्रॉइड आहे. आता वेळेला केळणी उपवासाला चिवडा असं म्हणून मी तो अँड्रॉइड काढला आणि त्याने शूट चालू केलं. तर पुढच्या क्वालिटी ड्रीम साठी क्षमा असावी. ही लिफ्ट होती ना भाई एवढी मोठी. हॅलो. माझ्या लाईफमध्ये ना फर्स्ट टाइम मी एअरपोर्टला आलो होतो. नाही खरं शपथ सांगते, म्हणजे मी याच्या आधी कधीच कुठल्याच एअरपोर्टला गेलो नव्हतो. आणि प्रवास करणं तर लांबच राहिलं. आणि हा एअरपोर्ट पाहून ना मला असं कुठेतरी असं जाणवलं की देवा थँक्यू, यशला माझा मित्र बनवलास. त्याच्या बहाणे का होईना पण मी आलो एअरपोर्टला तरी आलो. आता एअरपोर्टची पायरी चढलोय, कधीतरी विमानाची पायरी पण चढेन आणि कधीतरी बाहेरगावची सुद्धा. पण आजसाठी तरी एअरपोर्ट एन्जॉय करत होतो मी. Just make you cry, and I don't wanna fight with you. I would rather lie to you. I promise now's not the right time, and I don't wanna fight with you. I would rather lie to you. पूर आला मेट्रोमध्ये. मेट्रो बंद पडली. पप्पी अरे असं लाडाने असं करू ना आपण. मित्राला भेटला ना, अजून किती भेटला. अरे एवढा रडवता काय. 1 फोटो एक आठवण म्हणून स्टेटसला ठेवण्यापुरता तरी किमान काहीतरी आपल्याकडे असावा ना. एक ती शेवटची आठवण आपल्या सख्या मित्राचं. आपल्या सख्या मित्राचं.
तर त्याचा जो सख्खा मित्र आहे तो आला नाही हा तो यायचा बाकी होता पण हां. तो ऑलरेडी त्याला डेटवर घेऊन गेला जसं तुम्हाला कळलं असेल आणि त्यांनी त्याला ते कॅडबरी पण दिली. कुठली कॅडबरी दिली पुन्हा नाव नाही दिली, ते काही वेगळं गिफ्ट दिलं दिलं आणि जिप्सीमध्ये घेऊन गेला ना कुठे घेऊन गेले त्याला एवढं नाही माहिती. ट्रॉफीमामध्ये घेऊन गेलेला ट्रॉफीमामध्ये सगळा पगार त्याने घालवला. म्हटलं काय हरकत नाही होऊ दे खर्च. आणि इथे एक माणूस दुःखी दिसतोय थोडासा दुःखी दिसतोय मला खूप आहे गोष्ट ला 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 अभी बस पार्टी करने का है जाने के बाद बरं इथे आलो आणि आयफोनचा स्टोरेज फुल झाला कोणाच्या अच्छा म्हणून मला लगेच हा काढला. इथे ठेव गाडी फोन ठेव असा गाडी घालवूया त्यावरून एक बरोबर त्या लिफ्टमध्ये घुसलो आणि बंद झाला. अरे यार म्हणलं काय होतं यशला सांग एक नवीन घेऊन दिलं हे संकेत आहेत ॲक्च्युली त्यांनी तिकडून आणावा याचे एक तरी आणावा असं त्याचे संकेत आहेत. हा ओके बा सर काय सेंड अरे त्यांनीच बोललं थांबा. I would rather lie. I would rather lie. I don't wanna fight. मित्र चाललेला आहे. मित्राला सोडायला आलो होतो. तो म्हणाला व्लॉग बनव म्हणून व्लॉग पण बनवला. तर थोडंसं वाईट बस बनवत असतात तेच म्हणा. थोडंसं वाईट वाटतंय पण जाता त्याला एकच म्हणेन की माझे 500 रुपये काही येते. जयला बघितलं का किती त्रास होतो आतून काय काय करणं तो फक्त स्वतःला नीट दाखवण्याचा प्रयत्न करतो. आणि फोटो काढला असा काढला फोटो काढला असा नाही काढला असा असं स्क्रीनशॉट पण काढवायचा असा स्क्रीनशॉट. जाता जाता काय सांगायचं आहे का पटकन 2 मिनिटात 2 शब्द काहीतरी सांगायचे जाता जाता. काय नाही मजा करायची आणि मस्त राहायचं खाऊन पिऊन राहायचं. अभ्यास पण करायचा मेन त्यासाठीच चाललंय ते विसरू आणि अभ्यास पण करायचा आणि त्यासोबत थोडा अजून अभ्यास पण करायचा. थोडा काल जे तू म्हणत होतास ना की मला वाटत नाही मी आता परत म्हणजे इकडे येईन आलो तर मावशीकडे जाईन वगैरे वगैरे तर आम्हाला तुला एक गाणं डेडिकेट करत होतो. स्वदेश बघितलंस तू मिट्टी की है जो खुशबू बापरे वो कैसे भुलाएगा ये जो चाहे डर जाए तू लौट के आएगा नई नई राहों में दबी दबी आहों में खोए खोए दिल से तेरे कोई ये कहेगा ये जो देश है तेरा जो देश है तेरा करायचं होतं काय नाही झालं काय कॉन्टेंट उलटा घुम घ्या रे आपल्या ऊपर. ते क्षण आता जवळ काही वेळातच ते क्षण सुरू होतील आणि गुंडुल्या करताय का फोटो बघा वरती खुश बघितले का सगळे खुश आहे. सगळे खुश आहेत. आणि आपण तर आनंद सोबत घेऊन आलो. थँक्यू. हा म्हणजे आमच्यातले सगळे असं मस्ती करता करता आनंद असल्याचं खुशी असल्याचं दाखवत होते पण इनर म्हणजे आतल्या आत म्हणायचं तर सगळेच अनहॅपी आणि सॅड होते पण तो सॅडनेस चेहऱ्यावर दाखवत नव्हते. हाच एक विषय होता. पर्सनली मलाही तितकं चांगलं वाटत नव्हतं पण एकीकडे हेही छान वाटत होतं की माझा मित्र परदेशात चाललाय शिकायला त्याच्या पुढच्या वाटचालीसाठी. आणि बस इथेच यश साहेबांनी आपली अखेर भेट घेतली आणि ते गेले टुवर्ड्स जर्मनी. सो जर्मनी जर्मनी जर्मनी
पिक्चर मनी. आना वापस जा, चला जा. गेला फायनली गुड बाय टू आयफोन. गुड बाय टू ऍपल. ते रे वेस्टला काय होतं ते सेलिजोर मन जिनिस त्याचं होतं. भाई काय खतरनाक गेम खेळलास रे. काहीतरी खतरनाकच काहीतरी केलास. म्हणजे हे झालं ते सांग ना. सिग्नल आहे ना. तर यशला यशला दिली होती. कोणीतरी कॅडबरी दिली डेअरी मिल्क सिल्क आणि आनंद म्हणाला की मी पकडतो मग परत दिलंच नाही. जमा करून टाकली सर भाईने. आणि जसं बाहेरून आम्ही म्हटलं आता पार्टी कोण देतो तसं भाईने लगेच अशी कॅडबरी काढली. तो मला विचारत पण होता, अरे ती कॅडबरी तुला माहितीये का कुठे आहे? खरंच विसरलो नाही तर दिली असती. नाही ठीक आहे, जाऊ दे. एवढं काय? यश जर तू हा ब्लॉग बघत जरी असेल तरी तुला तू काय नाही करू शकत. सॉरी तिकडे क्या उघडलंय तू उधर जाके खा. तू उधर का इम्पोर्टेड चॉकलेट खा. जैसे यहाँ से जाओगे ये डोमेस्टिक ना 250 का कटेगा, सर्विस चार्ज 40 रुपये.